रूप पाहतलो जनी रूप पाहतलो जनी रूप पाहतलो जनी रूप पाहतलो जनी सुख झाले हो झाले सुख झाले हो झाले विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा सुख झाले हो सारणे सुख झाले हो सारणे तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा विठ्ठल वरवा विठ्ठल माधव वरवा विठ्ठल वरवा विठ्ठल वरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुती सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल वरवा तू हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा माधव वरवा माधव वरवा तू हा विठ्ठल वरवा तू हा विठ्ठल वरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर विठ्ठल वरवा तो हा विठ्ठल वरवा बाप रखुमादेवीवर रखुमादेवीवर तू हा विठ्ठल वरवा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा माधव वरवा विठ्ठल वरवा विठ्ठल वरवा माधव वरवा माधव वरवा विठ्ठल वरवा विठ्ठल वरवा जय जय राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम कृष्ण 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
हरी जय जय राम जय जय राम जय राम जय जय राम ऐसा दे आलिया उलगा ऐसा दे आलिया उलगा ऐसा दे आलिया उलगा ऐसा दे आलिया उलगा नाही तरी संसारो जाईल नाही तरी संसारो जाईल गौणाचे माय बाप गौणाचे गौणाचे माय बाप गौणाचे गण गोदमा तरी संसारो जाईल तरी संसारो कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत्र कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत्र मृगजळ जाईल मृगजळ जाईल कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत्र कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत्र विषयाचे सम सुख वेगळाची बाहुनिया विषयाचे सम सुख वेगळाची बाहुनिया अभ्राची सावली जाईल रया अभ्राची सावली जाईल रया गौणाचे माय बाबा गौणाचे गौणाचे माय बाबा गौणाचे गणगोत्मा मृगजळ जाईल रया मृगजळ जाईल रया कौणाचे माय बाबा कौणाचे कौणाचे माय बाबा कौणाचे कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत्र ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले पाहता पाहिले ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले पाहता पाहिले पाहता पाहिले पाहता पाहिले स्वप्नीचे जेले जाईल स्वप्नीचे जेले जाईल गौणाचे माय बाप
हॅलो हॅलो चला काय हॅलो आवाज आवाज साथे आले ओळगा सारंगारो साथे आले ओळगा सारंगारो साथे आली ओळगा सारंगारो साथे आली जाईल रया
इसाती आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसार जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अब्राची जाऊली जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया ज्ञानदेवने पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रे कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया पांडुरंगा गुरु पांडुरंगा गुरु सारे चरण समचरण सरोजन सांदयदाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलं तरुण तुलसीमाला गन्धर्वं कुञ्जनेत्रं सदैधवलहास विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो वंदाव चराचरी ध्यानमूलं गुरुमूर्ते पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नित्यपादस्पर्शं सर्वेश्चिदं संविदं पुण्यसनं सदादिस्थितं तं समाधिस्थं नमामि गंगागिरियोगिनं शुचिः शीलः समदक्षः सप्रताप्य जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने कैलासवासी सौ सिंधुबाई मच्छिंद्र पाटील वाकडे
यांचं प्रथम वर्ष श्राद्ध. त्यांचे पती मच्छिंद्र त्र्यंबक पाटील वाकळे, चिरंजीव बाबासाहेब मच्छिंद्र पाटील वाकळे, नानासाहेब मच्छिंद्र पाटील वाकळे, कन्या गंगा भागीरथी अनिता दत्तात्रय खोसी, सौ लताबाई विजय बाराहाती, समस्त वाकळे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण, भक्तगण, उपस्थित सर्व गायक वादक वृंद, भजनी मंडळ, सगळे पाहुणे मंडळी, सर्वांना धन्यवाद. श्राद्धाचं निमित्त आहे. श्रद्धायाः क्रियते इति श्राद्धः. आपल्या पितरांकरिता श्रद्धापूर्वक जे आपण पिंडदान आदी कर्म करतो त्याला श्राद्ध असं म्हणतात. पितरांना तृप्त करण्याकरिता आपण श्राद्ध करतो. कृतज्ञता म्हणून एक श्राद्ध असतं आणि त्या व्यक्तीचं स्मरण करण्याचं सुद्धा त्या एक निमित्त आहे. मृत व्यक्तीचं स्मरणही त्या निमित्ताने होतं. काही सत्कार्य घडत आहेत, परमार्थिक कार्य घडत आहेत, अन्नदान घडत आहेत. या निमित्ताने आपण सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, भक्तगण उपस्थित आहेत. निमित्त श्राद्धाचा अभंग माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा उपदेश पर प्रकरणातील आहे. माऊली या मनुष्य मात्राला उपदेश करतात, कारण उपदेश काही पशूंना केला जात नसतो. पशूंना काय उपदेश करा, पशूंना करू ज्ञान आहे त्याचं. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. फक्त भोग भोगणे एवढंच माहिती पशूंना. पशु शब्दामध्ये पश्य धातू आहे. पश्यते ते पशु. पश्य म्हणजे पाहणे. चक्षुर्वय सत्यम, डोळ्याने दिसेल ते सत्य आहे. डोळ्याने दिसण्याच्या पलीकडं जे जाणीत ना ते पशु. डोळ्याने दिसण्याच्या पलीकडे जाणारा मनुष्य. मनुष्याला ज्ञान आहे जे पशूंना नाही आहे. आहार निद्रा भयमय दोनांच्या सामान्य येतात पशुभेरणारा ज्ञानम विदेशाम अधिको विशेषो ज्ञाने येना पशुभेर. माणसाला भोजनाची आवश्यकता आहे, पशूंना नाही. माणसाला भय वाटतं, पशूंनाही भय वाटतं. माणसाला झोप येते, पशूंना झोप येते. माणसाला मुलं बाळ होतात, पशूंनाही पिल्लं होतात. मग वेगळेपणा काय? ज्ञानम हि तेषाम अधिको विशेषो ज्ञानेन हि न पशुभिः समानः. ज्ञान हा एक विशेष गुण आहे, तो मानवात आहे, तो पशूत नाही आहे. मग पशूंना ज्ञानच नाही का? काही गोष्टी माणसं करू शकत नाही, ते पशु करतात ना. चाचूचे सांडसे खांडीजे पय पाणी राजहंसे तुझ ज्ञान विज्ञान तैसे प्रगटो निदाओ. या ओळीमध्ये सांगितलं चाचूचे सांडसे खांडीजे पाणी पा राजहंसे. चाचूचे सांडसे खांडीजे पाणी आणि पय. पय म्हणजे दूध. दूध आणि पाणी एकत्रित केलं आणि राजहंसाला दिलं तर राजहंस दूध पितो, पाणी शिल्लक ठेवतो. असं माणसाला करता येतं का? माणसाला जर दूध आणि पाणी वेगळं करता आलं असतं तर दुधात भेसळच झाली नसती. दूध बाजूला आणि भेसळ बाजूला. मग जे माणसाला करता येत नाही तो राजहंस पक्षी करतो. क्षीर निर्विभाग येतो हंसो हंस बको बका. सुभाषित काय वर्णन करतात. हंस शुक्लो बक शुक्लो को वेद हंस बकयो. हंस पांढरा आहे, बगळा देखील पांढरा आहे. दोघांमध्ये फरक काय?
पाणी आणि दूध एकत्रित करून बगळ्याला दिलं तर बगळा दूध आणि पाणी सगळं पिऊन टाकतो, पण राजहंस दूध पितो, पाणी शिल्लक ठेवतो. हा वेगळेपणा जो माणसात नाही आहे. चातक नावाचा एक पक्षी आहे. पूर्वी राजे महाराजे चातकाला सांभाळायचे बरं का. काय होतं याचं वैशिष्ट्य? पूर्वी अन्न वगैरे टेस्ट करण्याकरता अशा मशिनरी तर नव्हत्या, पण राजे लोकांनाही भीती असायची कोणी अन्नामध्ये विष देऊ शकतं. मग ते कसं तपासायचं? तर चातकाच्या दृष्टीसमोर राजे भोजन करीत असत, कारण चातकाला ते कळत होतं विष मिश्रित अन्न जर असेल तर ते चातकाला कळायचं. आणि म्हणून चातकाच्या दृष्टीसमोर भोजन करावं असं शास्त्र पण सांगतं की चातकाच्या समोर दृष्टी भोजन म्हणजे एक अमृत असतं. कोणत्या प्राण्याच्या दृष्टीसमोर भोजन करावं, कोणत्या प्राण्याच्या दृष्टीसमोर भोजन करू नये याकरता काही शास्त्र आहे. चातकाच्या नजरेसमोर भोजन करावं, कारण दृष्टीचे सुद्धा गुणदोष त्या अन्न. मग अशा प्रकारे हा चातक पक्षी अन्नामध्ये विष आहे हे जाणीत होता, जे माणसाला कळत नव्हतं. चकोर पक्षी आहेत, चंद्रामध्ये अमृत आहेत, आणि चकोर पक्षी ते प्राशन करतो. चंद्रामृते तृप्ती पारणे चकोर भ्रमरासे चंद्रामृते तृप्ती पारणे चकोर भ्रमरासी तारा सुगंधाचा भ्रमरासी तारा सुगंधाचा. चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा भ्रमरासी तारा सुगंधाचा भ्रमरासी तारा सुगंधाचा पारणे चकोरा भ्रमरासी तारा सुगंधाचा भ्रमरासी तारा चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा भ्रमरासी चारा सुगंधाचा. चंद्रामध्ये अमृत आहेत आणि तो चकोर पक्षी प्राशन करतो. या चंद्राच्या अमृताचं वर्णन अनेक ठिकाणी येतं. चंद्रामृत सुखे शिवविल असता जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा. चंद्रामृत सुखी सेवेल, चंद्राचं अमृत सेवन करता येऊ शकतं. चंद्रामध्ये अमृत आहे असं वर्णन येतं शास्त्रात, म्हणजे चंद्रावर जाऊन आले त्यांना अजून काही सापडलं नाही. पण चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा, चकोर पक्षी चंद्रातलं अमृत श्रवण करीत असतो. कोजागरी पौर्णिमेला आपण चंद्रप्रकाशामध्ये दूध आटवतो. बरं, या वर्षी नेमकं कोजागरीला ग्रहण होतं, पण कोजागरीला आपण चंद्राच्या प्रकाशात दूध आटवतो का? त्याच पौर्णिमेला काय, तर कोजागरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशातून होणारा तो स्राव अधिक असतो. कारण कोजागरी पौर्णिमेला इतर पौर्णिमेच्या तुलनेत चंद्र पृथ्वीपासून जवळ असतो, त्यामुळे चंद्राचा आकार मोठा दिसतो, चंद्राचं तेज प्रखर असतं आणि त्यातून स्राव होत असतो. गीतेमध्ये भगवान सांगतात, यच्चंद्रमस्य यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामगम गामाविश्य भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधि सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. पुष्णामि चौषधि सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. सोम म्हणजे चंद्र. चंद्रामध्ये जे रसतत्व आहे, चंद्रामध्ये जे अमृत आहे, याचं वर्णन भगवान करतात.
की वनस्पतीमध्ये जे औषधी गुण असतात ते चंद्राच्या अमृतातून आलेले आहेत. सोमो भूत्वा रसात्मकः. सोम शब्दाचा अर्थ चंद्रही होतो आणि सोम शब्दाचा अर्थ अमृतही होतो. आयुर्वेदामध्ये विशिष्ट वनस्पती विशिष्ट नक्षत्रात काढायला सांगतात, कारण त्या नक्षत्रावर चंद्राची असणारी स्थिती आणि त्याचा रसतत्व वनस्पतीच्या रसतत्वांवर पडणारा प्रभाव, म्हणून विशिष्ट वनस्पती विशिष्ट नक्षत्रात काढावी असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. त्याचा चंद्राशी संबंध आहे. समुद्राच्या भरती ओटीचा चंद्राशी संबंध येतो. पौर्णिमेला भरती येते, अमावस्येला ओटी येते. भरती ओटी चंद्रामुळे आली ना. मग समुद्रामध्ये आलेली भरती ओटी, समुद्रामध्ये अथांग जल असल्यामुळे ते लक्षात येतं. परंतु प्रत्येक जलतत्वावर प्रभावी असणारा हा चंद्र असतो. आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, त्यामध्ये जलतत्व आहेत. वनस्पतीच्या रसामध्ये जलतत्व आहेत. जिथं जिथं जलतत्व आहे तिथं तिथं हा प्रभावी ठरत असतो. परंतु समुद्रात अथांग जल असल्यामुळे लक्षात येतं, इतर ठिकाणी लक्षात येत नाही. चंद्राचा जलतत्वाशी काय संबंध आहे? वैज्ञानिक देखील मानतात की चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे. चंद्राची उत्पत्ती पृथ्वीपासून झालेली आहे. चंद्राची उत्पत्ती शास्त्र सांगतं समुद्रातून झालेली आहे. भागवतामध्ये समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघल्याचं उदाहरण येतं. तर त्या 14 रत्नांमध्ये चंद्र देखील आहेत. मग चंद्र हा पृथ्वीपासूनच निर्माण झालेला आहे. जलातून उत्पत्ती, म्हणजे चंद्राचा जलाशी संबंध आहे. चंद्राचा समुद्राशी संबंध आहे. समुद्राला भरती ओटी चंद्रामुळे येते. चंद्राचा मनाशी संबंध आहे बरं का. एकदा एक आजीबाई भेटली, नातवाला घेऊन आले. म्हणले महाराज या माझ्या नातवाला काही सांगा. मी विचारलं काय झालं, फार वेड्यासारखं करतो म्हणले. म्हटलं आजीबाई लहान पोरग आहे, करीत वेळेसारखं शहाणं झाल्यावर आपोआप शांत होईल. नाही नाही म्हटलं महाराज तसं काही नाही. मग याला काहीतरी बाहेरचं झालं म्हणजे कोणीतरी काहीतरी केलं म्हणजे टोनग. मी विचारलं कशावरून. नेमकं अमावस्या आली, पौर्णिमा आली की पोरग बिघडलंच. काहीच मध्ये काहीच होत नाही. अमावस्या आली की बिघडलं, पौर्णिमा आली की बिघडलं. काय होतं काय कळत नाही. याचा अर्थ कोण काहीतरी केलंय. मी सांगितलं आजीबाई कोणी काही केलं नाही, हे बाहेरचं नाही, आतलंच आहे. चंद्रमा मनसो जात चक्षु सूर्य अजायत. चंद्र मनाचा स्वामी आहेत आणि सूर्य बुद्धीचा स्वामी आहे. ज्याची मनबुद्धी कमजोर असते त्याला या अमावस्या पौर्णिमेला ते जाणवतं. म्हणजे चंद्राचा मनाशी संबंध आहे. चंद्राचा वनस्पतीच्या रसतत्वाशी संबंध आहे. चंद्राच्या अमृताने वनस्पतीचं पोषण होतं. चकोर पक्षी चंद्रातील अमृत प्राशन करतो. हे चंद्रामृत आपल्या शरीरामध्ये पण आहे बरं का. खेचरी मुद्रेद्वारे हे प्राप्त होत असते. भगवान दत्तात्रयांचं वर्णन मौली ज्ञानेश्वर महाराज करतात. पहिला मेरूचे शिखरी, पहिला मेरूचे शिखरी, पहिला मेरूचे शिखरी, पहिला मेरूचे शिखरी. एक योगिनी रागारी, एक योगिनी रागारी, एक योगिनी आकारे, एक योगिनी आकारे.
शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावून एक हिचरी प्राणायामी बैसला. खेचरी मुद्रा आहेत. या खेचरी मुद्रेमध्ये काय केलं जातं? आपली जी जीभ आहे त्या जिभेची खालची शिर कापली जाते, ज्याला छेदन क्रिया म्हणतात. आणि जिभेचं दोहन केलं जातं. जे आपण गाईचं दोहन करतो आपण जीभ ओढतात. दोहन क्रिया, छेदन क्रिया आणि दोहन क्रिया, ह्या दोन क्रिया जर केल्यात ना, दररोज दोहन करायचं, 8-8 दिवसाला छेदन करायचं, तर 6 महिन्यामध्ये ती जीभ लांबते. तिची लांबी किती होती माहिती आहे? ती जर अशी बोटात धरली आणि वर नेली तर भोवयापर्यंत पोहोचेल एवढी जीभ लांबते ती 6 महिने. प्रयोग करून पाहू नका बरं का, माहिती म्हणून सांगतोय बघ, नाही कापून बसाल जीभ. तर जिभेची खालची शिर कापणी छेदन क्रिया आहेत आणि दोहन क्रिया, 2 क्रिया असतात. त्यानंतर ती जीभ तेवढी लांबल्याच्या नंतर उलटी करून आपल्या टाळूच्या ठिकाणी जे छिद्र आहे त्या टाळूच्या छिद्रात ती जीभ घालून द्यायची असते. तसं केल्याने काय होतं? जीभ टाळूच्या छिद्रात घातल्यानंतर त्या टाळूच्या ठिकाणी ब्रह्मरंध्र आहेत. योगी षडचक्राचं भेदन करून त्या ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचणार. असे एक ब्रह्मरंध्र त्या ठिकाणी आहेत. आणि योगशास्त्र सांगतं तिथं चंद्रामृत असतं आणि त्याचा स्राव होत असतो. तो जिभेवर स्राव होतो आणि त्याला अमरत्व प्राप्त होत असतं, असं योगशास्त्र सांगतं. म्हणजे चंद्रामृत त्या मस्तकाच्या ठिकाणी असतं असं वर्णन आहे. म्हणजे चंद्रामृत आहे असं वर्णन अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. पण ते कुठं आहे, काय आहे हे सापडलं नाही अजून वैज्ञानिक. पण चकोर पक्षी चंद्रातलं अमृत प्राशन करतो चंद्राच्या किरणातून. म्हणजे विशेष आहेत. जे ज्ञान मानवाला नाही ते पशूंना आहेत. पण एवढं जरी ज्ञान असेल तरी त्या पशूंचं ज्ञान त्या त्या विषयापुरतं मर्यादित आहे. मनुष्याचं ज्ञान अमर्याद आहे. ज्या ज्ञानाद्वारे मनुष्य भगवत प्राप्ती करू शकतो ते ज्ञान मनुष्याच्या जवळ आहे. म्हणून मनुष्य भाग्यवान आहेत. तुलसीदास महाराज वर्णन करतात, बडो भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सद्ग्रंथ गावा. बडो भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सद्ग्रंथ. सुर दुर्लभ सद्ग्रंथ बड़ो भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ सद्ग्रंथ. यही जनु कर पद विषय न भाई, स्वल्प हो सुख अंत दुःखदायी. यही तनु कर पद विषय न भाई, स्वल्प हो सुख अंत दुःखदायी. मंगल सर्वांना दुर्लभ शरीर प्राप्त झालं, परंतु यही तनु करपन विषयानं भाई स्वल्प सुख अंत दुःखदायी. मनुष्य शरीर प्राप्त करून जर तू निवळ भोगाच्या मागे लागला तर अतिअल्प सुख मिळेल आणि अंत दुःखात होईल. मग तुझं कार्य काय? भगवंताची प्राप्ती. आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तू नरदेव रूपी साथीला आलास ना, त्या परमात्म्याची प्राप्ती करून घे, अन्यथा तुझा संसार व्यर्थ जाईल. प्रथम चरणामध्ये हे साथे आलिया ओळखा सारंगरो, हे साथे आलिया ओळखा सारंगरो, हे साथे आलिया ओळखा सारंगरो, हे साथे आलिया
विठोबार कुमाई इसाती आलिया ओळगा शरंग धरू नाही तरी संसारू जायला राया विढाला विढाला समस्त वाकडे परिवार प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण मुली जावई बाकीचे सर्व पाहुणे मंडळी सर्व भजनी मंडळ गायक वादक वृंद सर्वांना धन्यवाद। एसा ते आलिया ओळगा शारंग धरू
नाही तरी संसारू जाईल रया. जाईल रया. रया म्हणजे राजा. हे राजा माऊलींची भाषा. नरदेरूपी साथीला आलास ना त्या परमात्म्याची प्राप्ती कर, नाहीतर तुझा संसार व्यर्थ जाईल राजा. अरे राजा परमात्म्याची प्राप्ती कर. आई म्हणते अरे राजा उन्हात नको खेळू, सावलीत खेळ. तसं माऊली सत्ता सांगतो अरे रया, अरे राजा तू मनुष्याचं भाग्य आहे, पण तू काय कर. एसा त्याल्या ओळगा शारंग नाही तरी संसारू जाईल रया. जर परमात्म्याच्या प्राप्तीचा तू उपाय केला नाही तर तुझा संसार व्यर्थ. संसार म्हणजे काय? आपण ज्याला संसार म्हणतो तो संसार नाही. संसार शब्दाची अनेक व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात. संसार माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये मीमांसकांचं मत मांडताना एका ठिकाणी संसार शब्द वापरतात. म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. इथं जो संसार शब्द आहे मृत्यूलोक या अर्थाने आहे, कारण यज्ञाधिक कर्म मृत्यूलोकात होतात. तुकोबारा एका ठिकाणी संसार शब्द वापरतात. संसार करिता म्हणते हा दोषी टाकी ताळसी पोट बस. संसारामध्ये अडकला लोक म्हणतात परमार्थ करायला वेळ मिळत नाही, त्याचं पाप त्याला कसं येऊ दे. पण संसाराचा त्याग केला लोक आळशी म्हणतात. इथं जो संसार शब्द वापरला इथं घरदार बायका मुला संबंधी असणाऱ्या आसक्तीला उद्देशून वापरला. शंकराचार्य जन्म मरणाला संसार म्हणतात ना. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम पुनरपि जननी संसारे खलुसारे कृपया पाहि मुरारे. संसारे खलुसारे कृपया शंकराचार्य छरपट पंजरका स्तोत्रात सांगतात पुनरपि जन्मम पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे दुदुस्तारे कृपया मारे वायुरारे. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे. जन्म मरण हा संसार आहे शंकराचार्यांच्या भाषेत. योग वासिष्ठामध्ये संसार शब्दाची व्याख्या केली चित्तम एवही संसाराः. अशा अनेक व्याख्या आपल्याला पाहता येतील संसार शब्दाचा. व्याकरण दृष्टिकोनातून सम्यक सरते ते संसाराः. श्रु धातूपासून संसार शब्द निर्माण होतो. श्रु म्हणजे सरकणे, जो सतत सरकत चालतो तो संसार. कोपीत राहत होता पत्रा बांधला पुढे सरकला, पत्र्यात राहत होता बंगला बांधला पुढे सरकला, बंगल्यापुढे गाडी आली आणखी पुढे सरकला, बँकेची जप्ती आली पुन्हा मागे सरकला. कधी पुढे सरकतो कधी मागे सरकतो तो संसार, सरकतच राहतो तो संसार.
तसं हे शरीर पण सरकत चाललंय ना हो. लहानपणी कसा दिसत होता बरं? लहानपणचा एखादा फोटो पहा आणि आरशात चेहरा पहा बरं, किती बदल झाला. सगळ्या सुरकुत्या काय पडल्या, केस काय पांढरे झाले, ऐकायला कमी झालं, दिसायला कमी झालं. द्रग द्रग नाही त्याच्या देहाच्या बटाका मग बघ 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 अलग फारम जग मुखदंत वचन जप भग भग जम अनुचर लग भग भगवत भजत सुभग जगभर पिंगल सुयश काचाल बसरे जटपट मन जट कपट ते घटपट कानन पट सिर झपट करे कानन पट सिर झपट करे कानन पट सिर झपट करे. द्रग द्रग नाही ते देहाच्या बटाका मग पक पक मग अलग डोळ्याचं तेज गेलं, शरीर डगमग करायला लागलं, पाय थरथर कापायला लागले, तोंडातले दात पडले आणि आता बोलताना हवा निघून जाते. चक चक मुखदन वचन जब भग भग जमा अनुचार लग चक चक मुखदंत वचन जब भग भग बोलताना हवा निघून जाते, दात पडले. आता सावधान. ज्याच्यात परिवर्तन होतं ते संसार आहे. हे शरीर सुद्धा परिवर्तनशील आहेत, मग या शरीराला सुद्धा संसार म्हणतात. म्हणजे मनुष्य शरीर आहे. संसार म्हणजे काय? तर माऊलींनी जो संसार शब्द वापरला आहे मनुष्य शरीराला उद्देशून वापरलेला आहे. कारण एसा ते आल्या ओळगा शारंग नाही तरी संसार जायला आजी संसार सुफल झाला गे माय आजी संसार सुफल झाला गे माय संसार सुफल झाला गे माय संसार सुफल झाला गे माय देखिए रे पाया विठोबाच्या देखिए रे पाया विठोबाच्या तो माझा भावा तो माझा भावा तो माझा भावा तो माझा भावा. हे गेले पाय विठोबाचे हे गेले पाय विठोबाचे तो माझा भावा तो माझा भावा तो माझा आधी संसार सुफल झाला गे माय. इथं संसार शब्द मनुष्य देह या अर्थाने आहेत. मनुष्य देह मिळालाय सफलता कारण देखील बाय विठोबाचे. इथं सुद्धा माऊली सांगतात एसा त्याला ओळगा शारंग धरू नाही तरी संसार जायला ऱ्या. भगवत प्राप्ती करण्याकरता प्रयत्न केले नाही तर संसार व्यर्थ जाईल. कारण ज्यांच्याकरता तू प्रयत्न करीत आहे, ज्यांच्याकरता एवढे कष्ट करीत आहे ते तुझे नाही आहेत. कबीर महाराज सांगतात चल रे हंस अमर लोग में यहाँ कोई नहीं तेरा है. जग वालों का हुआ अंधेरा अपना हुआ सवेरा है अपना हुआ सवेरा है. यहाँ कोई नहीं तेरा है. एक दिवस इथलं सगळं सोडून जावं लागणार आहेत महाराज. काया कुटिया खाली करना पडेगा. हे शरीररूपी कुटी आहेत, एक दिवस खाली करावी लागणार आहेत. विढाला हो साथ देती नहीं हो किसी का क्या भरोसा है जिंदगी का क्या भरोसा है साथ देते नहीं हो किसी का साथ देते नहीं हो किसी का क्या भरोसा है जिंदगी का क्या भरोसा है जिंदगी का. साथ देती नहीं साथ देती नहीं साथ देती नहीं हो किसी का साथ देती नहीं हो किसी का क्या भरोसा है जिंदगी का क्या भरोसा है जिंदगी का भरोसा है जिंदगी का
जीवन की प्रक्रिया सातो में लिया नहीं तेरा घास. एका क्षणात सगळं सोडावं लागेल. उठ म्हटल्यावर ठ म्हणायच्या अगोदर तिथं पोचावं लागेल बरं का. म्हणून ज्यांच्याकरता तू एवढं करतोयस ना ते तुझ्या उपयोगी येणार नाही. ते कोणाचे आहेत? मग माता पिता असेल, गणगोत असतील, हे सगळे मृगजळाप्रमाणे नष्ट होणार आहेत द्वितीय चरणामध्ये. कवनाचे माय बाप कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृगजळवत जाईल रया मृगजळवत जाईल रया कवनाचे माय बाप कवनाचे माय बाप जळभात जाईल जाईल कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृगजळवत जाईल रे या मृगजळाप्रमाणे नष्ट होतील महाराज. ज्यांना तू माझं म्हणतोय ना ते तुझे राहणार नाहीत. म्हातारा झाला, डोळ्यात दिसत नाही, कानात ऐकायला येत नाही, नाकातून शिमूळ गळतो, तोंडातून लाळ गळती. नातू शेजारी बसलेला असतो, नातू आजोबाला म्हणतो आजोबा तुम्हाला कसं खावं अजून कळत नाही. आता याच्या बापाला ज्यांनी शिकवलं तो नातू म्हणतो तुम्हाला कसं खावं कळत नाही. जवळचे जवळ राहत नाहीत महाराज. मृग जळवता जाईल रया. हा संसार आहे. सम्यक सरतेती संसार हा सतत नष्ट होणारा संसार. नष्ट न होणारं काय आहेत? आत्मतत्व आहेत, परमतत्व आहे, तो परमात्मा आहे. म्हणून तर त्या परमात्म्याची भक्ती आहे. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवता जाईल रया. कोरोना काळामध्ये कोणी कोणाशी बोलत नव्हतं, भेटतही नव्हतं. ज्याला कोरोना होऊन गेला त्याला विचारा, बायको जवळ येत नव्हती, मुलं जवळ येत नव्हते, आईबाप जवळ येत नव्हते. मग कुठं गेलो तर प्रेम? एकट्याला जावं लागतं. म्हणून या ठिकाणी माऊली सांगतात मृग जळवत जाईल. सुखाला ज्या भोगामध्ये तू पाहतोस ते भोग सुख देत नसून सुखाचा आभास असतो महाराज. एक मनुष्य जंगलात चालला, समोरून वाघ आला. काय असतं दिसलं एकटा आणि समोरून वाघ. तो असं म्हणला असेल का, या वाघोबा दादा आतापर्यंत डिस्कवरी चॅनलवर पाहिलं तर प्रत्यक्ष भेट झाली, द्या लिंगन, असं म्हणेल का होतो? काय झालं असेल? घाम फुटला असेल, पळायला लागला तो. पळता पडता काय ओसाड विहिरीत पडला. तोपर्यंत वाघ विहिरीच्या कडेला येऊन उभा राहिला. खाली पडला आणि खाली होता भला मोठा नागोबा. वर पाहतो, वर विहिरीच्या कडेला होता वाघोबा. तिथं वडाचं झाड होतं, वडाच्या पारंब्या लटकलेला. त्यांनी पारंबी धरली, वर मध्येच लटकला. तिथं होतं आगे मोळून, ते लागलं डसायला. वराच्या पारंबीला लटकला, तिथं आगे मोडलं असतंय. खाली उतराव तर नागोबा, वर जाव तर वाघोबा, मध्येच लटकलाय. तिथेही माशा रस्ते.
अशा अवस्थेमध्ये तो मोहळाचा कांदा फुटला आणि मधाची धार गळायला लागली. याच्या नाकाच्या शेंड्यावरून जिभेवर आली. मधाची धार जिभेवर आली. मध गोड लागतंय पण बाकीचं काय. तसं संसारामध्ये थोडंफार सुखाचा आभास आहे. तो जरी गोड लागत असेल तर बाकी जिकडं पाहावं तिकडं दुःख दुःख दिसतं. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. म्हणून माऊली सांगतात या विषयाचं असणार जे सुख आहे हे बेगळाच्या बाहुलीप्रमाणे आणि आभाळाच्या सावलीप्रमाणे नष्ट होणार आहे. तृतीय चरणामध्ये विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली. विषयाचे समसुख वेगळाचे बाहुली अभ्राचे सावली जाईल राजा. विषय भोगाचं सुख वेगळाच्या बाहुलीप्रमाणे आबाळाच्या सावलीप्रमाणे. आबाळाची सावली केव्हा संपेल सांगता येत नाही. वेगळाची बाहुली कधी तुटेल सांगता येत नाही. तसं विषयाचं सुख कधी संपेल सांगता येत नाही. म्हणून तर भगवंताच्या भक्तीचा आग्रह संत धरतात. तुकोबाराय सांगता ऐसे काहो न करा काही पुढे नाही नाश ज्या. ज्याचा नाश नाही अशा पदार्थाचा आपण स्वीकार करा. आणि असं तत्व आहे परमात्मा आणि असं तत्व आहे आत्मा. बाकी सर्व संसार स्वप्नवत आहे. जाग झाल्यानंतर स्वप्न ज्याप्रमाणे सत्य राहत नाही. एका माणसाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये इलेक्शन सुरू झालं. विधानसभेला उभा राहिला. निवडणूक लढला. निवडून आला. आमदार झाला. मुंबईला गेला. आमदार झाला. आता पक्ष स्थापन करण्याची वेळ आली. परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली की दोन्ही पक्षाला एका मताची गरज होती. हा पक्ष होता. याला महत्वाला नव्हतं. हा ज्या बाजू जाईल त्या बाजू सरकार होणार होता. याने सांगितलं जो मला मुख्यमंत्री करेल त्याच्याकडे मी जाईल. आता सरकार स्थापन करायचं म्हटल्यानंतर झाला मुख्यमंत्री. गावात सरपंच व्हायची लायकी नाही पण स्वप्नात मुख्यमंत्री झाला. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. कामकाज सुरू झालं. अधिवेशन सुरू झालं. आणि अधिवेशन चालू असताना तेवढ्यात पत्नीने हाक मारली उठा किती वेळ झोपताय दिवसभर आलाय. डोळे उघडून पाहतो तर मोडक्या बाजीवर तुटक्या दोरीवर फाटक्या गोदडीवर पडलेला. आणि कशाचं अधिवेशन कशाचं मुख्यमंत्री कशाची मुंबई. हा झोपडीत पडलाय तुटक्या बाजीवर. जोपर्यंत झोपेत स्वप्न पाहत होता तोपर्यंत स्वप्न सत्य भासत होतं. पण जाग झाल्यानंतर स्वप्न सत्य राहिलं नाही. त्याप्रमाणे
जीव जेव्हा अज्ञान रूपी निद्रेतून जागा होतो त्यावेळेला जगत त्याला स्वप्नवत वाटत असतं. त्याच्याकरता जगत सत्य राहत नाही. शेवटच्या चरणामध्ये ज्ञानदेव माने पाता पाहिला ज्ञानदेव माने पाता पाहिला ज्ञानदेव माने पाता पाहिले ज्ञानदेव माने पाता पाहिले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हो एसा त्यालिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया. कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. ज्ञानदेवने पाहता पाहिले स्वप्नीचे जैले जाईल रया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. वाकडे परिवार हा एक बेटाशी जोडलेला परिवार आहे आणि आज या पुण्यस्मरणाच्या श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित आहात. सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, सर्व पाहुणे मंडळ, सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा प्रवचने समर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय